नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा सण म्हटलं की महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. तर या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या व्रताला वट सावित्रीचं व्रत या नावाने देखील ओळखलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्याच महिला आपण उपवास करत असतो, व्रत करत असतो. पण बऱ्याचशा स्त्रियांना खूप मनामध्ये शंका आहे की उपवासाला काय खाल्लं पाहिजे, उपवास नक्की त्याच दिवशी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा. याशिवाय बघा, अविवाहित मुली किंवा गरोदर महिला या वट सावित्रीची पूजा करू शकतात का? त्याचप्रमाणे वडाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची, बऱ्याचशा शंका प्रत्येकांना प्रश्न पडलेले असेल तर त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, 2026मध्ये 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 ही पौर्णिमा तिथी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार पौर्णिमा व्रत 29 जून रोजी पाळलं जाणार आहे. तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल की वटपौर्णिमेचा उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा. वट सावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये प्रत्येकाच्या पद्धतीने करण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे. तुमच्या भागात, तुमच्या शहरात कशा पद्धतीने वट सावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा. त्यानुसार तुम्ही उपवास करा. आणि जर तुम्हाला माहिती मिळालीच नाही तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये जे सांगितलं जातं आहे तसा तुम्ही उपवास करू शकतात. माझ्या माहितीनुसार बघा, वट सावित्रीचा उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली पद्धत जी आमच्या भागामध्ये केली जाते ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, दूध, कॉफी घेऊ शकता, एखादं फळ खाऊ शकता. फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत. डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही आपण स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळीचा, तो जेवण करून आपण हा उपवास सोडायचा असतो. दुसरी पद्धत म्हणजे बघा, दिवसभर उपवास केला जातो. दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात. दूध, चहा, फळं घेतली जातात आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. बऱ्याच भागांमध्ये यानुसार देखील उपवास केला जातो. की या व्यतिरिक्त तिसरी पद्धत आहे बघा, बऱ्याच भागांमध्ये काय केलं जातं की 24 तासाचा उपवास धरला जातो. म्हणजे हा वट सावित्रीचा संपूर्ण दिवस उपवास धरला जातो. फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडला जातो. तर यानुसार किंवा बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं. दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही उपवास करू शकतात. आमच्याकडे फक्त वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. पूजा केल्यानंतरनं उपवास सोडला जातो. तुमच्याकडे जशी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे बघा, जर तुम्ही गरोदर असाल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा यापैकी कोणताही महिना सुरू असेल तर अशा वेळेला तुम्ही वट सावित्रीचा उपवास पण करू शकता आणि वडाची पूजा पण तुम्ही करू शकतात. घरच्या घरी करा किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही करा, ते तुमच्यावर आहे, पण तुम्ही करू शकतात. आणि मासिक पाळीचा 4था दिवस आहे, मग 2 वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का? अजिबात चालत नाही. अशा वेळेला तुम्ही फक्त व्रत करायचं, म्हणजे वट सावित्रीचा उपवास तुम्ही करायचा. तुमच्या तिथे कशा पद्धतीनुसार केला जातो त्यानुसार तुम्ही उपवास करा. तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाहीत. या दिवशी आपण वडाची पूजा कशी करायची ते पण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत ना, त्या दिवशी सकाळीच आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ वगैरे देऊन या उपवासाची सुरुवात करू शकतो. त्यानंतर घरातल्या देवांची पूजा करून तिथे संकल्प वगैरे घेऊन ज्येष्ठ मंडळींचा, आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन आपण लगेच वटवृक्षाला जाऊ शकतो. किंवा मग ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेऊन झालं की आपण वटवृक्षाला जाऊन यायचं, त्यांची पूजा करायची आणि तिकडून आल्यावर आपण आपल्या पतीचंही औक्षण करायचं आणि त्यांचंही दर्शन घ्यायचं. जेणेकरून की एक पूर्ण पद्धतीने आपल्याकडून वटवृक्षाची पूजा झाली आणि आपल्या पतीचीही पूजा झाली असा त्याचा अर्थ होतो. तर हे व्रत फक्त सुवासिनींनीच करायचं असतं, कारण पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांच्या सुखासाठी म्हणून आपण हे व्रत करत असतो. नक्की सुवासिनी स्त्रियांनीच हे व्रत करावं. या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, देवपूजा तशीच राहू द्यायची, दार स्वच्छ करायचं नाही, उंबरठ्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे दार स्वच्छ करून, दारात रांगोळी काढून, त्यानंतर घरातील देवांची पूजा करूनच आपल्याला वडाची पूजा जी आहे ती करायची आहे. सर्वांना पौर्णिमा असल्यामुळे सर्व देवतांना अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणींना हाही प्रश्न असतो की एखाद्या मुलीचं समजा लग्न जमलेलं आहे आणि सुपारी वगैरे सुद्धा फुटलेली आहे किंवा कुंकू वगैरे साखरपुडा झालेला आहे,
तर या कार्यक्रमामध्ये कुंकू वगैरे त्या नववधूला लावतात. पण जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जात नाही, जोडवे घातले जात नाही, आपल्या भांग्यात सिंदूर भरला जात नाही, तोपर्यंत आपल्याला वटवृक्षाची पूजा करता येत नाही. मग तुम्हाला समजा योग्य पती मिळावा म्हणून व्रत करायचं असेल, त्यासाठी हे वट सावित्रीचं व्रत करावं का हा प्रश्न असेल, तर हाही प्रश्न तुमचा चुकीचा आहे. त्यासाठी हरतालिका हे भाद्रपद महिन्यातलं व्रत केलं जातं किंवा भगवान शिवशंकराच्या संबंधितली जी काही व्रतवय केले असतात ती सुद्धा करण्याचा सल्ला दिला जातो. वट सावित्रीचं व्रत खास करून लग्न झालेल्या महिलांसाठीच आहे आणि त्यातल्या त्यात सुवासिनी स्त्रियांसाठीच आहे. हे मात्र लक्षात ठेवा की आता तुम्हाला या व्रताचं शास्त्र शुद्ध विधी सांगते, जेणेकरून ज्या महिला अगदी पहिल्यांदाच वट सावित्रीचं व्रत करणार आहेत, आता आपण वट पौर्णिमेचं व्रत करण्यासाठी पूजा साहित्य काय लागतं आणि ती पूजा कशी करावी याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर बघा, हळदी कुंकू लागतं, त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती निरंजन, 5 फळे, खास करून आंब्यांना मान असतो, आंब्याचे 5 फळे घ्यायचे आहेत, 5 आंबे घेतले तरी चालेल. त्याचबरोबर पूजा करण्यासाठी फुलं लागतील, दिवा ठेवण्यासाठी थोडंसं तांदूळ न्यायचं आहेत, पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला अक्षता लागतात तर त्याही घ्यायच्या आहेत. वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा म्हणजे अख्खा धागा घ्यायचा आहे, अख्खा रीळ घ्यायचा आपण घेऊन जायचा असतो, पाणी भरलेले एक तांब्या, पंचामृत, हिरव्या बांगड्या किंवा ओटी आणि व्रतकथेची पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही न्यायचे आहे. आता बघा, वट पौर्णिमेचा पूजा विधी सांगते कशी करायची. वडाची पूजा करायला जाताना एकदमच दुपारी 12 वाजता वडाची पूजा करू नका आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आत तुम्हाला वट सावित्रीची पूजा करायची. तर हे मात्र लक्षात ठेवा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी 12च्या अगोदरच पूजा केली तर योग्य आहे. ज्यांना अगदीच म्हणजे वटवृक्षाची पूजा करायला बाहेर जाता येणार नाही, मग तुम्ही घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवणार असाल तर मग घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादा छोटासा वटवृक्ष लावा आणि त्याची पूजा करा. खरं तर बाहेर जाऊनच आपण पूजा करायला हवी, पण नाही शक्य झालं तर मग तुम्ही समजा छोटंसं वटवृक्ष तुमच्या कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवलेलं आहे तर तसंही तुम्ही करू शकतात. मात्र तात्पुरतं म्हणून तुम्ही तुमच्या घरीच पूजा करायची आहे आणि वडाला जाणं शक्य नाही म्हणून बाजारात मिळणाऱ्या वटवृक्षाच्या तोडलेल्या फांद्या आणून त्या मातीमध्ये लावून मग तशी पूजा करू नका. ज्या फांदीमध्ये प्राणच नाही आहे अशा वटवृक्षाची पूजा करून तुम्ही कोणत्या अर्थाने तुमच्या पतीचे दीर्घायुष्य किंवा त्यांना चांगलं आरोग्य मागताय, तर योग्य विचाराने आपल्याला पूजा करायची असते. आपल्याला काय करायचं आहे, वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर वट सावित्री व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर अंदाज असेल की जिथे आपण जाणार आहोत तिथे भरपूर गर्दी आहे तर तुम्ही हा संकल्प घरच्या घरी केलात आणि मग पूजेला निघालात तरी पण चालेल. षोडोपचार पद्धतीने वडाची पूजा करा आणि काय करायचं की एक मोठं ताट घ्यायचं, पूजा साहित्य ठेवायचं आहे, हे तुम्हाला कपड्याने झाकून न्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, ते गेल्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. प्रथमतः दीप प्रज्वलित करा, त्यानंतर वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंद्याशी अर्पण करायचं, त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं, धूप अगरबत्ती लावायची. त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं, अक्षता अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आणि तुम्ही जर हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा. तुम्ही फुलं आणलेली असतील तर ती अर्पण करायची. साखर, एखादं फळ किंवा पंचामृत वगैरे सोबत जे आपण नेलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवून नमस्कार करून त्यानंतर मग आपल्याला जो काही आपण धागा आणलेला आहे तो धागा जो आहे तो 7 वेळेला वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा, प्रदक्षिणा घालायची. पांढरा सुती धागा असतो तो 7 वेळेला आपल्याला प्रदक्षिणा घालत ओढून घ्यायचा आहे आणि धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही. तुमच्याकडे रीळ आहे तिथे तसंच अडकून ठेवायचं आहे. इतर जे धागे असतात त्यांच्यामध्ये अडकून द्यायचं आहे, पण तिथे गाठ मारायची नाही आणि धागा देखील तोडायचा नाही. मग 7 वेळा धागा गुंडाळल्याच्या नंतर वट सावित्री जी ओटी असते तर ती ओटी आपल्याला भरून घ्यायची. एक पीस घ्यायचा, पिसावती तांदूळ घ्या किंवा गव्हानी तुम्ही ओटी भरा. वट सावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे. तिथे बघा बऱ्याच जणी महिला ज्या असतात ती कथा वाचत असतात. कोणी तिथे वाचत असेल तर तुम्ही तिथे बसून ऐकले तरीसुद्धा चालते. त्यानंतर तिथे 5 महिलांची तुम्ही ओटी भरू शकतात किंवा तिथे 5 महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि 1 आंबा असं आपल्याला द्यायचं आहे. आपण 5 महिलांना द्यायचं, त्या 5 महिला आपल्याला सेम याच पद्धतीने गहू आणि आंबा आपल्या ओटीमध्ये देत असतात. तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते करू शकतात. या दोन्ही पद्धती तुमच्याकडे नसेल तर तिथे आहेत त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना किंवा कमीत कमी 5 महिलांना तुम्हाला हळदी कुंकू जे आहे ते लावायचं आहे. त्यानंतर त्यांना थोडीशी साखर द्यायची, मग आपल्या घरी येऊ शकतात. आणि त्यानंतर घरी आल्यावर बऱ्याच जणांच्या घरी बघा या दिवशी पतीचे औक्षण करण्याची एक पद्धत आहे. आल्यानंतर पतीला औक्षण करायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि पूर्णावरणाचा जो काही स्वयंपाक बनवलेला आहे पुरणपोळीचा तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे वटपौर्णिमेचं व्रत करायचं. आता ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी ही पूजा करायची, मग एकमेकींची ओटी भरायची का?
तर ओटी भरू शकत नाही गर्भवती महिला आणि कुणाकडून स्वतःची ओटी भरूनसुद्धा घ्यायची नाही. तुमची ओटी अगोदरच भरलेली असते, त्यामुळे तुम्ही फक्त उपवास करायचा. 6व्या महिन्यानंतर महिलांना जर अवघडल्यासारखं होतं, जास्त वेळ पूजेसाठी बसणं किंवा एका जागी बसणं हे अवघड होतं, तर यावर्षी पूजा करायची की नाही तर तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार ठरवा. वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करत असतात. तर अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन तुम्ही वडाचं पूजन करू शकतात. तुमच्यासोबत शेअर केलेली जी माहिती आहे त्या अजून बऱ्याचशा महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांची मी आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.